नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत। सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात महापालिका निवडणुकांची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे। त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तर मोठा निर्णय घेण्यात आला। एकनाथ शिंदे मुंबईत भाकरी बनवणार असल्याची माहिती मिळत आहे। एकनाथ शिंदे आता स्थानिक पातळीवरची पदाधिकाऱ्यांची फळीच बदलण्याच्या तयारीत आहेत। शिवसेना मुंबईत प्रत्येक शाखेतील पदाधिकाऱ्यांची नावाने नियुक्ती करणार आहे। त्यामुळे पक्षाला मुंबईत नाविन्याने आणि उत्साहाने पालिका निवडणुकीला सामोरं जाता येणार असल्याची चर्चा आहे। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत याबाबतचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती रामदास कदम यांनी बैठकीनंतर दिली। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली। या बैठकीत संघटनात्मक चर्चा झाली। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकींबाबत सुद्धा चर्चा झाली आहे। येत्या 23 तारखेला मुंबईच्या बीकेसी मध्ये भव्य मेळावा पार पडेल। त्या मेळाव्यात शिवसेनेला सर्व आमदार आणि खासदार यांचा भव्य सत्कार केला जाईल। मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार होईल। 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा मेळावा आयोजित केला जाईल। मुंबईतील सर्व शाखा प्रमुख आणि सर्व पद रिक्त करून नवीन नियुक्ती केली जाईल, अशी महत्त्वाची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे। मुलाखती घेऊन तशा प्रकारची नियुक्ती केली जाईल। कोणी कशा प्रकारे काम केलं याचा आढावा घेऊन समिती नियुक्ती करेल। गिरगाव, दादर अशा प्रकारे समित्या गठीत केल्या जातील। ज्या समितीला जे नाव योग्य वाटेल ते नाव ती समिती मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना कळवेल आणि मग मुख्य नेते एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेऊन नियुक्ती करतील। असा निर्णय आजच्या बैठकीत झाला, असं रामदास कदम यांनी सांगितलं। मेळाव्यानंतर 24 तारखेपासून 9 फेब्रुवारी या तारखेपर्यंत आपण सभासद नोंदणी करत आहोत। सभासद नोंदणीची सुद्धा मोहीम आपण मुंबईत घेत आहोत। या काळात आतापर्यंतची सगळ्यात मोठी सभासद नोंदणी होईल असा विश्वास मला आहे, असे रामदास कदम यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।